ऐका ना, पोहोचलात का? हो हो, आत्ताच पोचलोय. परत घरी यायला किती दिवस लागतील? अगं, आत्ताच तर पोचलोय मी. पोचल्या पोचल्या कसं सांगू तुला? काही काय गंमत वाटतेय का तुला? महत्वाच्या मीटिंग संपवायच्यात मला इकडे. इथे पोचल्या पोचल्याच डोकं खराब करतेय तू माझं. इथे सगळे कामं करून मीटिंग आटपून घरी यायला कमीत कमी आठवडा तरी लागेल, ठीक आहे? तोपर्यंत मला फोन करून माझं डोकं नको खाऊस. मला वेळ मिळाला की तुला फोन करेल, ठीक आहे? अच्छा, असं आहे. बघा, तुम्ही इथे नाही आहेत ना, म्हणून एकटं राहायला खूप कंटाळा येतोय मला. ओ मॅडम, तुम्हालाही बोर व्हायला लागला हा? हं, चांगली गोष्ट आहे. मग मी एक काम करू का मग? साहेबांना फोन करून सांगतो की तुमच्या सुनेला फार बोर व्हायला लागलाय हं? आजकाल. जोवर मी येणार नाही तोवर तिला बोर होईल हेही सांगतो. काय म्हटलं? तुझ्या आईला सांगशील? हे काय म्हणताय? त्यापेक्षा तर तुम्ही येईस्तोवर मी एकटीच राहते. ही भीती आवश्यक आहे. ठीक आहे ठीक आहे. सकाळी नाश्ता वगैरे केला की नाही? आत्तापर्यंत नाही केलं. आत्ता अजून करायचंय. अरे अरे, वेळ किती होतोय? अजूनपर्यंत तू नाश्ता नाही केलास? आता नाश्ता बनवून कधी खाशील तू? काही नाही, तुम्ही पण इथे नाही आहात. फक्त माझ्यासाठी जेवण बनवायचंय ना. सकाळी उशिरा उठली मी. आत्ता जाऊन तयार करते. ठीक आहे ठीक आहे. काहीतरी लवकर तयार करून खाऊन घे तू. ठीक आहे ना? मीटिंग साठी लेट होतोय. फ्रेश होऊन मला जायचं सुद्धा आहे. मीटिंग संपल्यावर जेव्हा फ्री टाइम मिळेल तेव्हा मी तुला कॉल करेल, ठीक आहे? अहो ऐका, असं वाटतं बाहेर कोणीतरी आलंय. जाऊन बघते बाहेर कोण आहे. फ्री झाल्याबरोबर मला कॉल करा. ओके? ओके. ओके, बाय. बाय. नमस्कार मॅडम. नमस्कार. कोण आहात तुम्ही? इथे बाजूला एक अनाथाश्रम आहे ना, हं. तिथूनच आलो आहे मी मॅडम. बघा, ओ. त्या अनाथाश्रमात फक्त लहान मुलंच नाही, म्हातारे लोक पण आपलं आयुष्य काढतायत मॅडम. माहितीये. त्यांच्याजवळ घालण्यासाठी कपडे सुद्धा नाहीत. त्यांच्यासाठी आम्ही जुने कपडे कलेक्ट करत फिरतो. तुम्हाला वाईट नसेल वाटणार तर तुमच्या घरात जर जुने कपडे असतील तर ते तुम्ही आम्हाला देऊन त्यांची मदत करू शकता का? जुने कपडे ते तर नाहीयेत. अहो, असं नका म्हणू मॅडम. थोडी दया दाखवा ना. खूप म्हातारे लोक राहतात तिकडे. दया करा आणि एक छोटीशी मदत करा ना. नाही हो, माझ्याकडे असते तर मी मदत केली असती. मॅडम, तुम्ही आत जाऊन न बघताच बोलताय. जरा आत जाऊन शोधून पहा ना. फाटलेले जुने कपडे चालतील ना मॅडम? कमीत कमी ते तर देऊ शकता तुम्ही. ते त्यांच्याच कामी येतील मॅडम. ठीक आहे. थोडं थांबा, मी जाऊन बघते. हं? आ? ए, तू आत का आला? तू जाऊन बाहेर उभा राहा, मी कपडे घेऊन तिथे येते. मला कपडे वगैरे काही नको आहेत. हा? मला तू पाहिजे. काय म्हणतो? हे काय म्हणतोस तू? इथे तुझ्याकरताच आलोय मी. तुला खोटं बोललो की हं? जुने कपडे हवे आहेत मला. हा? तुझं घर तर खूप मोठं घर आहे. म्हणजे खूप सारा पैसाही असेल. आ? हा? आजपासून हे सगळं माझंच आहे आणि तू सुद्धा माझी आहेस. ए, आता तू का हसतेस?
ए उत्तर दे मला आता. तू का हसतेस? मला जर राग आला ना, तुला माहित नाही मी काय करीन. ओके ओके ओके, थांब ना, रिलॅक्स हो. सांगते ना मी. नीट ऐकून घे. माझ्या घरात येताना माझ्या घरात काय आहे तू बघितलं नाही का? सीसीटीव्ही कॅमेरा फिक्स करून ठेवलाय. माझ्या नवऱ्याला जे काही या घरात होतं तो लाईव्ह त्याच्या मोबाईल मध्ये बघतो. आणि त्यांनी तुला इथे येताना बघितलं असेल. आणि याची माहिती नक्कीच पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट केली असेल. जोपर्यंत मला माहिती आहे थोड्याच वेळात पोलीसवाले इथे येऊन जातील. त्यानंतर तुझी गोष्ट संपली. ए खूप झालं, गप्प बस. ही सगळी गंमत वाटते का तुला? तेच विचार करून करून मला हसायला येतंय. तुझी तर अच्छा, सीसीटीव्ही फुटेज पाहून एकदम पोलीस कसे येतील इकडे? मला घाबरवतेस का? शिट, माहित नाही काय विचार करून आलो होतो. एक देईल ना? शिट. अरे कुठे चाललंय? थांब. पोलीसवाले तुला पकडून घेऊन जायला इथे येतात आहे. तू पायी का जातोयस? तू त्यांच्या बरोबर जीप मध्ये जाऊ शकतो ना. आता तुझी तर छे. हॅलो, हा बोल. बघा थोड्या वेळ आधी आपल्या घरी काय झालं माहितीये? काय झालं सांग ना. आपल्या घरात एक गुंड आलं होतं. काय म्हटलं? कोण आलं होतं? हो ना, अनाथ आश्रममधनं आलोय मॅडम. तिथल्या लोकांसाठी मला जुने कपडे लागतात असं बोललं मला. ठीक आहे म्हणून मी पण जुने कपडे घ्यायला घरात आतमध्ये चालली गेली. अचानक तोही माझ्या मागे आला आणि मला धमकी द्यायला लागला तो. तेव्हा मी सांगितलं त्याला की सगळ्या घरात सीसीटीव्ही कॅमेरा लावलाय आणि माझ्या नवऱ्याला हे दिसत असेल आणि आत्तापर्यंत पोलीस स्टेशनमध्ये माहिती गेली असेल हे सांगताच तो गुंडा घाबरून पळून गेला. असं आहे का? बरं ठीक आहे. तू आता सुरक्षित तर आहेस ना? हेच भरपूर आहे. बघा आपल्या घरी सीसीटीव्ही कॅमेरा फिट करायला मी कितीदा म्हटलं तुम्हाला, पण तुम्ही माझं ऐकाल तर ना. यापुढे तुम्ही कमीत कमी माझ्या गोष्टीला दुर्लक्ष न करता ऐकून घ्या. हे सॉरी डिअर, मला माहिती नव्हतं की इतकं सगळं होईल. ठीक आहे, मी आता सीसीटीव्ही कॅमेरे लावणाऱ्यांना फोन करतो आणि त्यांना काम करायला सांगतो. ठीक आहे ना? ठीक आहे. तू अजिबात घाबरू नकोस. ठीक आहे ना? हम्म. ठीक आहे, मी नंतर फोन करतो.